पिघलिया से
पिकले आशेंद कडूपण गेले, पिकले आशेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावा भाव, आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मी जे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका घ्यावी पिकली आशेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघे आनंदाची सृष्टी झाली. अकारं करुणावरणालय भक्तवांछा कल्पतरू, अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीनाथ, विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्री तुकोबाराया आदी करून सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादाने आपल्या घोडेवाडी या पवित्र असणाऱ्या गावामध्ये गेली 18 वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या 18व्या वर्षातील 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ग्रामस्थांच्या वतीने आपल्याच गावातील सद्भक्त असणारे जे की सप्ताहासाठी खूप धावाधाव करताना दिसतात. थोडाच वेळ पाहिलंय मी त्यांना, परंतु अंतकरणाच्या तळमळीने या सप्ताहाचा असणारा
अट्टहास असणारा करणारे हरिभक्तीपरायण आमचे आदरणीय नेताजी दादा आणि आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित उपस्थित आहोत आपल्या सप्ताहामध्ये. ज्ञानेश्वरी पारायण आहे. ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ करणारे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण परम मित्र सत्यवानजी महाराज आहेत. आणि सर्वच ग्रामस्थांच्या प्रेमामधून प्राप्त झालेल्या या सेवेला प्रारंभ करत असताना आपण जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतील एकूण 4 चरणाचा आणि तुकोबरायांची स्थिती सांगणारा स्थितीपर या प्रकरणातला अभंग सेवेसाठी निवडले. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय बोलतायत. पिकली आशेंद कडूपण गेले, पिकली आशेंद कडूपण गेले, तैसे आम्हा गेले. नामस्मरण चालू झाले की टाळ्या वाजवा. जगद्गुरु तुकोबरायांचा हा स्थितीपर प्रकरणातला अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी परमार्थ केला आणि त्या परमार्थाचा परिणाम काय झाला मी तुमच्या समोर सांगतो. काय हो तुकोबराय, एवढा परमार्थ केला, एवढी भक्ती केली, या भक्तीतून काय प्राप्त झालं तुम्हाला? तुकोबराय सांगतात, तैसे आम्हा केले पांडुरंगे, पांडुरंगाने आम्हाला तसं केलं. महाराज कसं केलं ते सांगा ना. तुकाराम महाराज म्हणतात, जसं केलं तसं शब्दाच्या द्वारे सांगता येत नाही, पण दृष्टांत देऊन सांगतो. तुकोबराय सांगतात, पिकली आशेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. पिकलेलं शेंदाळ वाळू आपण पाहिले, आपल्याकडे शेंदच म्हणतात ना. एक वाळकाचा प्रकार असतो जो वेलीला असतो, हिरवा असतो, टणक असतो, ज्याने आतापर्यंत वेल सोडलेली नसते आणि कडू असतो, त्याला आपण कडू वाळूक म्हणतो. पण तेच वाळूक वेलीला जास्त काळ राहिलं आणि त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, तेच वाळूक असणारा त्याचा हिरवेपणा जातो, त्याचा कठीणपणा जातो, तो असणारा कडू असणारा गोड होतो आणि त्याला नाव प्राप्त होतं शेंद. कधी नाव होतं? पिकल्यानंतर. म्हणून तुकोबराय सांगतात, पिकली शेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. तुकोबराय सांगतात, आम्हाला तसं पांडुरंगाने केलं, आम्ही भक्ती केली, आम्हाला या भक्तीचं फळ मिळालं. महाराज, जसं ते वाळूक असणारं बदललं तसं तुमच्यात काय बदल झाले? तुकोबराय सांगतात, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघे आनंदाची सृष्टी झाली. आमचा काम निघून गेला, आमचा क्रोध निघून गेला आणि सर्व असणारी लोभ निघून गेला, सर्व सृष्टी आनंदाची झाली. मग महाराज, वर्तमानात तुम्ही कसे आहात? महाराज सांगतात, आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात, मी मनुष्य म्हणून जन्माला आलो, पण आज माझी अवस्था आहे, मी पांडुरंग झालो. म्हणजे हा भक्तीचा परिणाम आहे. या परिणामाकडे बघून तरी सर्वांनी भक्ती करावी. म्हणून तुकोबराय सांगतात, झाला स्वयमेव पांडुरंग, मीच पांडुरंग झालो. महाराज, या जन्माला येऊन तुम्ही संसार वगैरे करायचा, मोठे गाड्या घ्यायच्या, घोडे घ्यायचे, घोडेवाडीमध्ये राहायचं, घोडे घ्यायचे, बंगले घ्यायचे, हे सोडून तुम्ही हे असं काय करताय? म्हणे झाला स्वयमेव पांडुरंग, ह्याच्यासाठी जन्माला आले का तुम्ही? हे तुमचं भाग्य आहे का? तुकाराम महाराज म्हणतात, बाबा, पैसा कमावणं, घोड्या गाडी घेणं, बंगला बांधणं हे काही भाग्य नसतं. मग भाग्य काय म्हणावं? तुकोबराय तुकोबराय सांगतात, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे माणूस म्हणून जन्माला यायचं आणि मरण्याच्या अगोदर अव्यवहित पूर्वक्षणी मरण्याच्या अगोदर मी देव आहे असा अनुभव करायचा. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे याला खरं भाग्य म्हणावं. मग महाराज, संसारामध्ये जन्माला येऊन घोड्या गाड्यामध्ये आम्ही समाधान मागतो, हे चुकतंय का? तुकोबराय सांगतात, संसारी जन्मी जे याची लागी म्हणजे माणूस म्हणून जन्मायचं आणि मरण्याच्या अगोदर देव व्हायचं, याच्यासाठीच या संसारात जन्मायचंय. नाहीतर कहा गे येते कही बी नाही आणि क्या ला येते कुछ भी नाही. असं करू नका बाबा. तुम्ही सर्वांनी देवाची भक्ती करा आणि देवाची भक्ती करून पिकली शेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, या अनुभवावर या. अशा प्रकारचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग सांगण्याचा अर्थ असा, आपल्याला या अभंगाचे चिंतन करायचे. आणि एक मला खूप आनंद वाटला इथं आल्यानंतर, किती गोड साऊंड सिस्टीम लावलेली आहे. काय साऊंड सिस्टीम? साऊंड सिस्टीम स्वामी साऊंड सिस्टीम. वा, एवढे साऊंड मी थिएटर मध्येच बघितले असतील कधीतरी, पिक्चरच्या नाही, भजनाच्या, गाण्याच्या. तुम्हाला वाटेल महाराज बी जातात का काय? खूप छान व्यवस्था आहे. गायक मंडळी ही खूप गोड आहेत. आमच्यासोबत हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातलं खूप मोठं नाव, भारूड या क्षेत्रामधलं भारूड सम्राट कृष्ण महाराज जोगदंड या ठिकाणी आलेले आहेत. सर्व ग्रामस्थ खूप छान ऐकतात. पण एक विनंती, भजन होईल ऐकत असताना टाळे आणि मुखाने नामस्मरण करा. बोला विठ्ठल विठ्ठल.
झाली, काय या परमार्थाने दिलं याचं विश्लेषण करत आहे. पण कुठल्याही गोष्टीची प्राप्ती सोपी नसते महाराज. तिच्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात, तेव्हा कुठलीही गोष्ट प्राप्त होते. काय पायऱ्या असतात तर ऐका. पहिली गोष्ट आहे, कुठलीही गोष्ट प्राप्त करायची असेल, ऐका, कुठलीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्या प्राप्त करण्याच्या गोष्टीच्या अगोदर काही पायऱ्या असतात. त्यातील पहिली पायरी असते ते म्हणजे प्रवृत्तीची पायरी. काही मिळवायचं असेल तर पहिलं प्रवृत्त व्हावं लागेल. प्रवृत्त म्हणजे त्याच्यासाठी प्रस्थान करावं लागेल, निघावं लागेल. काही मिळवायचं असेल तर प्रयत्नाच्या दृष्टीनं अंतःकरणामध्ये संकल्प करावा लागेल, त्याला प्रवृत्ती असं म्हणतात. दुसरी गोष्ट आहे, फक्त प्रवृत्ती करून भागत नाही, मिळवायचं ते मिळत नसतं, मग त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. पहिलं प्रवृत्ती, दुसरा प्रयत्न, तिसरी गोष्ट आहे प्रतीक्षा. प्रयत्न केला म्हणजे लगेच हाताला यश लागतं असं नाही. त्याच्यासाठी प्रयत्न केल्यानंतर प्रतीक्षा करावी लागते आणि प्रतीक्षा केल्यानंतर यथाकाळ आल्यानंतर मग आपल्याला प्राप्ती होत असते. तुकोबारायांना विचारलं, का हो तुकोबाराया, तुम्ही सातत्यानं, आम्ही तर जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही भजन करायलेले दिसता, तुमच्या जीवनामध्ये या काही गोष्टी आलेल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला काही प्राप्त करून घ्यायचंय त्याच्या प्रत्येकाच्या जीवनात या पायऱ्या असतात. उदाहरण सांगतो. आता आपले हरिभक्तीपरायण रमण महाराज गोड मृदंग वाजवतात. रमण महाराजांना जेव्हा घरी असताना एखाद्या मृदंग वादकाला पाहिलं, त्याचं वाजवणं पाहिलं की त्यांच्या मनामध्ये आलं असेल, आपणही असा वाजवला पाहिजे. हे मनामध्ये इच्छा निर्माण झाली. परंतु इच्छा निर्माण झाली म्हणून बसून भागत नाही, त्याच्यासाठी आळंदी सारख्या क्षेत्रावर गुरुला शरण जावं लागतं. याला म्हणायचं प्रवृत्ती. अगोदर पहिली असते प्रवृत्ती. बरं, तिथं गेले रमण महाराज. आणि रमण महाराज तिथं कशाला गेले तो बोला की? मृदंग शिक्षण शिकायला, मृदंगाचं शिकायला गेले. प्रवृत्त झाली, आळंदीला गेले. आणि तिथं गेल्यानंतर मधुकरी मागण्याची पद्धत आहे आळंदीमध्ये. मग मधुकरी मागून आणायची रमण महाराजांनी आणलेली मधुकरी खायची आणि 12 तास झोपायचं. एवढंच केलं असेल का एवढं? जर प्रवृत्ती झाली आळंदीला जाऊन मृदंग शिकायची आणि त्याच्याशिवाय प्रयत्न जर नाही केले तर त्या प्रवृत्तीला किंमत राहत नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मग त्यांनी प्रयत्न केले. 12 तासापर्यंत त्या इंद्रायणीच्या घाटावर जाऊन प्रॅक्टिस केली, मृदंग वाजवला, म्हणजे प्रयत्न केले. बरं, प्रयत्न केल्या तुमच्या घरवाडीला आले का वाजवायला? नाही. प्रयत्न केल्यानंतर प्रतीक्षा करावी लागली, बराच काळ जावा लागला आणि बराच काळ गेल्यानंतर मग लोकांपुढे वाजवायला आले. म्हणजे मृदंग वाजवणं ही कला स्वीकारायची असेल तर त्याच्या अगोदर प्रवृत्ती झाली पाहिजे, प्रयत्न झाले पाहिजेत, प्रतीक्षा झाली पाहिजे, तेव्हा हे प्राप्त होतं. आता आमच्या हरिभक्तीपरायण तुकाराम गुरुजी किती गोड गातात. यांचं गाणं सहज आलं असेल का? यांनी अगोदर प्रवृत्ती झाली असेल, मग यांनी गायनासाठी प्रयत्न केले असतील, मग काही काळ प्रतीक्षा केली असेल आणि आज असणारा एवढा गोड आवाज आहे. गोड आवाज लगेच झाला नाही, त्याच्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. प्रत्येक गोष्टीत असंच आहे माऊली. आपण सगळेजण शेतकरी आहात. शेतकऱ्याला जर वाटलं आपल्या घरी धान्य यावं तर धान्य यावं म्हटलं म्हणून येतं का? हा, बापाचं जरी शेत असलं, तुकाराम महाराजाचं उदाहरण आहे, बापाचं जरी शेत असलं, मिराशीचं जरी शेत असलं आणि त्याच्यामध्ये कष्ट नाही केलं तर धान्य काही घरी येतं का? तुकोबाराय सांगतात, मिराशीचे म्हणून शेत,
गोड प्रमाण आहे. तुको बराय सांगतात मिराशीचे म्हणून शेत. मिराशीचं म्हणजे बापाच, बाप दाद्यापासून आलेलं शेत जरी असेल, प्रयत्न नाही केले तर काही देत नाही महाराज. त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात जर धान्य घरा यावं वाटत असेल प्रयत्न करा. तुकोबराय ते प्रयत्न सांगतात. तुकोबराय म्हणतात न करिता निगा न काढिता तण कैसे येते कण घरासी ते. म्हणजे शेताची जर निगा केली नाही, तिथलं तण काढलं नाही, कण घराशी कैसे येते, म्हणजे धान्य घरी येईल का. म्हणून तुकोबराय सांगतात निवडावे तण शेती करावी जतन. आधी कष्ट घ्यावे लागतात, शेती जतन करावी लागते, मग त्याच्यामध्ये यथाकाल पाऊस पडल्यानंतर पेरावं लागतं. आणि पेरल्या पेरल्या हाताला येतं का? पेरल्या पेरल्या हाताला येत नाही. त्याच्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. आणि प्रतीक्षा करून असणारे यथाकालाला पुन्हा ते आपल्याला घरी धान्य येत असतं. तुकोबरायचा सांगण्याचा आशय असा आहे, पहिलं कुठलंही काही मिळवायचं असेल तर प्रवृत्त व्हावं लागेल. दुसरी गोष्ट प्रयत्न करावे लागतील. तिसरी गोष्ट प्रतीक्षा करावी लागेल. आणि चौथी गोष्ट आहे मग प्राप्ती. आता महिला मंडळी आहेत, महिला मंडळींचं सुख कशात असतं सांगू. आपण केलेला स्वयंपाक आपल्या पतीने किंवा घरच्याने खावा आणि खाल्ल्यानंतर म्हणा वा खूप चांगला स्वयंपाक झाला, एवढं म्हटलं की त्यांना कितीतरी आनंद होत असतो. आणि हा आनंद जर त्यांची प्राप्ती असेल, एका महिलेला वाटलं आपल्या आज नवऱ्याकडून शब्बासकी मिळवायचीच, शब्बासकी मिळवायची, म्हणून तिने विचार केला आपण शब्बासकी मिळवण्यासाठी स्वयंपाक चांगला केला पाहिजे, त्यांनी खाल्ला पाहिजे आणि मग आपल्याला शब्बासकी मिळणार. तिनं विचार केला मधून आणि ती बैठक रूम मधून ती उठली, म्हणजे स्वयंपाकासाठी प्रवृत्त झाली. बैठकीतून उठली, स्वयंपाक घरात गेली आणि स्वयंपाक घरात जाऊन आता तिनं काय करायचे, बोला की बोला, स्वयंपाक करायचा, रील्स बघत बसली. रील्स बघत बसल्यानं कुठं काय तिला शब्बासकी मिळेल का? नाही. मग तिनं प्रवृत्त झाली तसं प्रयत्न करावे लागतील. काय काय प्रयत्न करावे लागतील आता ते महिला मंडळीला माहिती. ते स्वयंपाक करावा लागेल. बरं, स्वयंपाक झाल्याबरोबर शब्बासकी मिळणार आहे का? नाही. पती यावा लागेल, पतीसाठी बसण्यासाठी आसन घालावं लागेल, त्याला ताट पुढं ठेवावं लागेल, ताटामध्ये हे वाढलेलं सर्व ठेवावं लागेल. आणि वाढल्याबरोबर शब्बासकी मिळेल का? नाही नाही. मग काय भाऊ, वाढल्यानंतर त्याने ते चाखावं लागेल. बरं, तोंडात घातल्या घातल्या विचारायचं का, सांगा की मग कसं झाले? नाही नाही, त्यानं ते खावं लागेल, खाल्ल्यानंतर त्याला त्याचा आनंद वाटावा लागेल, मग तो शब्बासकी देतो. सांगण्याचा माझा उद्देश कुठल्याही गोष्टीमध्ये प्रवृत्ती, प्रयत्न, प्रतीक्षा, मग प्राप्ती आहे. तसं परमार्थात सुद्धा पहिली प्रवृत्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी सुद्धा परमार्थामध्ये पहिली प्रवृत्ती केली. प्रवृत्त होणं म्हणजे काय? त्या कार्यासाठी लागणं, त्या कार्यासाठी उठून निघणं, सावध होणं आणि त्या कार्याला लागणं, याला प्रवृत्ती म्हणतात. ज्ञानोबराय सांगतात तरी झडझडून वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग मग पावसे अव्यंग निज धाम माझे. संसारातल्या दुःखाला थोडंसं कंटाळावं लागतं आणि संसारातल्या दुःखातून थोडं बाजूला येऊन देवाकडं झेप घ्यावी लागते, याला प्रवृत्ती म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात या संसारातल्या दुःखाला मी कंटाळलो आणि कंटाळून माझ्या अंतःकरणामध्ये देव मिळवण्याची असणारी प्रवृत्ती झाली आणि मी सावध होऊन या भजनाला लागलो. तुकोबाराय बोलतात सावध झालो सावध झालो. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. सावध होणं आणि हरीच्या जागरणाला येणं याला म्हणायचं प्रवृत्ती.
तुकोबारायांना संसारातले दुःख दिसले आणि त्या दुःखातून तुकोबाराय सावध झाले आणि तुकोबाराय असणारे हरीच्या जागरणाला आले. सावध झालो हरीच्या आलो जागरणा म्हणजे प्रवृत्त झाले. बरं, प्रवृत्ती होऊन तुकाराम महाराजांना काही मिळालं असेल का हो? नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले. देव काही सहजासहजी काही प्राप्त करून देणार नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागले. काय केले तुकोबाराय तुम्ही प्रयत्न? काय आहेत तुमचे प्रयत्न? तुकोबाराय सांगतात माझे प्रयत्न म्हणून काय सांगू. पहिलं तर संसाराच्या नावाने आम्ही शून्य घालून धर्म केला. बोला. संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता सुरुवात माझी प्रयत्नाची. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. म्हणजे पहिल्यांदा तुकोबाराय सांगतात संसाराला सोडावं लागतं, संसारातून आसक्ती काढावी लागते आणि मी ते केलं. संसारातून आसक्ती काढली, संसाराच्या नावाने शून्य घातलं आणि तुकोबाराय म्हणतात वाढता हे पुण्य धर्म केला. परोपकार केले, परोपकारासाठी जगलो. ठाकला तो काही केला परोपकार. होईल तेवढा प्रयत्न केला आम्ही, जेवढा करायचा तेवढा परोपकार केला. आणखी काय केलं तुकोबाराय तुम्ही? तुकोबाराय सांगतात सदा नाम घोष करो हरी कथा. आम्ही देवाचं सातत्यानं नामस्मरण केलं, खूप नामस्मरण केलं देवाचं. तुकोबाराय असं किती नामस्मरण केलं हो तुम्ही? तुकोबाराय सांगतात अहो आम्ही संसाराची चिंता केली नाही, लेकरा बाळाची चिंता केली नाही, कायमस्वरूपी एकच चिंता केली. काय? फक्त आणि फक्त देवाचं नामस्मरण घडावं याच्यासाठी केलं, प्रयत्न केले. तुकोबाराय म्हणतात आमच्यासारखे काय तुम्ही प्रयत्न करणार? तुकोबारायांनी काय प्रयत्न केले ऐका. तुकोबारायांना विचारलं काय हो तुकोबाराय काय तुमचे परमार्थात प्रयत्न? तुकाराम महाराज म्हणतात नामस्मरणासाठी आमचे प्रयत्न ऐका. आम्ही जेव्हा नामस्मरणासाठी म्हणून भंडारा डोंगरावर, घोराडा डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर जायचो ना, गेल्यानंतर कधी कधी आम्हाला खाण्यासाठी मिळायचं नाही. मग तुकोबाराय तुम्ही काय खाऊन भजन केलं? तुकोबाराय सांगतात जेव्हा आम्ही जायचो भूक लागायची आणि भूक लागल्यानंतर देवाचं नामस्मरण होणार नाही. भूक लागल्यानंतर त्याच्यासाठी नामस्मरण करण्यासाठी थोडं तरी शरीरामध्ये त्राण पाहिजे, ताकद पाहिजे. आणि त्या ताकदीसाठी म्हणून आम्ही झाडं पाहिजे, त्याचा पाला ओरबडायचा, खायचा आणि देवाला आळवायचं. तुकोबाराय सांगतात पाहुनिया झाडे ओरबडोनी पाला, पाहुनिया झाडे, झाडं पाहिजे, त्याचा पालावर बडायचा आणि खायचा. आपल्याला 3 टाइम जेवायला आहे. किती टाइम? 3 टाइम. सकाळी नाश्ता, दुपारी एकाच्यात पंगत, संध्याकाळी. आणि आपलं नामस्मरण किती आहे? 7 दिवस तरी तेवढं नामस्मरण आहे का? तुकोबाराय सांगतात आमचे प्रयत्न आणि तुमचे प्रयत्न बघा. आमचे प्रयत्न असे आहे पाहुनिया झाडे ओरबाडोनी पाला, खाऊनी विठ्ठला आळवावे. आम्ही ते खाल्लं आणि देवाचं भजन केलं.
एवढंच नाही महाराज, तुकोबारायांनी कधी कधी 13 दिवस उपवास केला. 13 दिवस झाले निश्चक्र करिता कार्य अनंता पावसेना. तुकोबाराय सांगतात 13 दिवस आम्ही उपवाशी राहिलो देवासाठी. तुकोबारायांनी 7 दिवसाचं अनुष्ठान केलं. 7 दिवस माझे साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. 7 दिवस तुकोबारायचं उपोषण आहे. कधी कधी 13 दिवस तुकाराम महाराज उपवाशी राहिलेले आहेत देवाच्या भजनासाठी. हे तुकोबाराय उपवासे पारणे राखीला दार बनता. उपवासे पारणे राखीला दार बनता. आम्हीच प्रयत्न केले असे नाही, आमच्या वाडवडिलांनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केले. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा. मग ते चरण तुझे आम्हाला मिळावे म्हणून उपवास पारणे राखीला दारवंटा. केला भोगवटा आम्हाला गे, आम्हीही प्रयत्न केले तू मिळावा म्हणून. आमच्या वाडी वडिलांनी प्रयत्न केले तू मिळावा म्हणून. एवढंच नाही महाराज, तुकाराम महाराजाचे प्रयत्न किती आहेत ऐका. तुकाराम महाराज म्हणतात एवढे प्रयत्न आम्ही केले, आम्हाला दिवस रात्र कळाली नाही. रात्र नव्हती कळत, दिवस नव्हता कळत. अंगामध्ये ते दैवत खेळत होतं. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. हे एवढंच नाही, तुकाराम महाराज सांगतात आमचा एवढाच धंदा होता, नित्य गोविंदाचं पोवाडे गायचे. धंदा गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी म्हणजे दिवसा, रजनी म्हणजे रात्री. दिवसाही देवाचं नामस्मरण करायचं, रात्रीही देवाचं नामस्मरण करायचं. मग महाराज तुमचा काय वेळच वाया गेला नसेल. एकदम फिट. तुकोबारायांना विचार का हो तुकोबाराय, मग तुमचा वेळच वाया गेला नसेल. तुकोबाराय म्हणतात गेला ना वेळ वाया. कोणता वेळ वाया गेला तुकोबाराय? तुकोबाराय सांगतात शिंक जांभळी खोकला. शिंक आली त्या वेळेला नामस्मरण बंद झालं, जांभळी आली त्या वेळेला नामस्मरण बंद झालं, खोकला आला आणि त्या वेळेला नामस्मरण बंद झालं. आपलं तुकाराम महाराजापेक्षा उलट आहे. आपण जांभळी आली की राम म्हणतो, शिंक आली की विठ्ठल म्हणतो, आणि जांभळी आली की माय माय नाही नाही राम राम म्हणून पुन्हा झोप. म्हणजे आपल्या प्रयत्नात आणि तुकाराम महाराजाच्या प्रयत्नात एवढे फरक आहे. म्हणून तर तुकाराम महाराज कळस झाले ना, आपण पायाचा दगड व्हायला बी तयार नाही ना. तुकोबाराय सांगतात माझे हे प्रयत्न आहेत. तुकोबाराय तुमचे प्रयत्न कळाले आम्हाला. प्रयत्न केल्यानंतर तुम्ही काही प्रतीक्षा केली का? तुकोबाराय सांगतात खूप प्रतीक्षा केली, जन्मोजन्मी आम्ही प्रतीक्षा केली. आम्ही देवाला आळवलं, विनवलं, त्याला प्रार्थना केली, प्रतीक्षा केली. कधी भेटेल तू जीवा असा जीवला, कधी भेटेल म्हणून आम्ही वाट पाहिली. आणि वाट पाहत असताना कशी वाट पाहिली? डोळ्यावर आम्ही हात ठेवून वाट पाहिली. निडळावर कर ठेवून वाट मी पाहे. म्हणजे तुकोबाराय म्हणतात मी प्रतीक्षा केली, खूप वाट पाहिली देवाने मला काहीतरी प्राप्त करून द्यावं म्हणून, देव मिळावं म्हणून. मग महाराज तुम्ही प्रवृत्त झालात,
तुमचे प्रयत्न दिसतात आम्हाला, तुमची प्रतीक्षाही दिसते, पण तुम्हाला काही मिळाल्यासारखं वाटत नाही. कारण तुम्हाला काय मिळालंय म्हणून म्हणावं? तुमचे मायबाप असणारे मरून गेले, हे तुम्हाला मिळालं का? माय मिली, बाप मिला, दोघं मरून गेले तुमचे. एवढंच नाही तुकोबार आहे, तुम्ही स्वतः सांगितलेलं आहे. एवढे तुम्ही देवासाठी प्रयत्न केले, काय केलं देवाने तुम्हाला? तुमची पत्नी असणारी, 2 पत्न्या होत्या, त्याच्यातली मोठी पत्नी असणारी अन्न अन्न करून एक पत्नी मेली की हो तुमची. दुष्काळी आटीला द्रव्यनीला मान, एक स्त्री अन्न अन्न करता मेली. एक बायको तुमची अन्न अन्न करून मेली, मायबाप मेले, स्त्री अन्न अन्न करून मेली. एवढंच नाही, दुष्काळ पडला तुमच्यावर, तुम्ही परमार्थ करायला, तुम्ही भजन करायला. काय दिलं त्या भजनाने? काय दिलं तुमच्या त्या परमार्थाने? तुम्हाला काय दिलं त्या पांडुरंगाने? सर्व असणारं तुमचं तर लुटून गेलं. दुष्काळात पैसा गेला, तुमचं मान गेला, तुमची मर्यादा गेली. एवढंच नाही हो महाराज, तुमच्या गावातले लोक सुद्धा तुम्हाला गावात राहू देत नव्हते. तुमचे शब्द आहेत तुकोबार आहे, तुम्हीच म्हणता ना, कोपला पाटील गावाचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली. तुम्ही सांगता ना महाराज, गावातला पाटील रागावला. मामा डोळे उघडा, गावातला पाटील रागावला. गावातले लोक तुम्हाला भीक देत नाहीत. तुम्ही स्वतः सांगता तुम्हाला गावात राहता येत नाही, कुणा पुढं मागता येत नाही. काय खावे आता, कोणीकडे जावे, गावात राहावे कोणी बळे. कुठल्या बळानं गावात राहावं अशी तुमची परिस्थिती होती. काय दिलं हो देवाने तुम्हाला? काय केलं त्या पांडुरंगाने? तुमचा जमीन जुमला इंद्रायणीमध्ये बुडवला तुम्ही. काय दिलं तुम्हाला परमार्थ करून? एवढा परमार्थ, मर परमार्थ केला, रात्रंदिवस परमार्थ केला. काय केलं त्या पांडुरंगाने तुमच्यासाठी? संसार बघायला गेलं तर उघड्यावर पडला तुमचा संसार. लेकरं बाळ बघायला गेले तर त्यांचं असणारं संगोपन तुमच्याकडून झालं नाही. काय दिलं त्या पांडुरंगाने? काय केलं त्या पांडुरंगाने? याचं उत्तर तुकोबाराय देतात, तैसे आम्हा केले.
पहिल्या चरणात सांगतात आमच्या प्रयत्नाला काय फळ आलं मी सांगतो म्हणतात. तुम्हाला काय फळ आलं तुकोबाराय? तुकोबाराय बोलताय तैसे आम्हा केले पांडुरंगे, तसं आम्हाला पांडुरंगाने केलं ही आमच्या जीवनातली प्राप्ती आहे. तैसे आम्हा केले पांडुरंगे, पांडुरंगानं तसं आम्हाला केलं असं तुकाराम महाराजाचं मत आहे. मग माझ्यासारखा एक साधारण व्यक्ती तुकाराम महाराजासमोर गेला आणि तुकाराम महाराजाला म्हणतो महाराज तुम्ही म्हणता तैसे आम्हा केले पांडुरंगे, एवढा परमार्थ करून तुम्हाला हे मिळालं म्हणजे पांडुरंगाने तुम्हाला काहीतरी केलं, पण नेमकं काय केलं ते आम्हाला सांगा. तुकाराम महाराज म्हणतात जे केलं ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, कारण ती शब्दाच्या पुढची गोष्ट आहे. काही गोष्टी असणाऱ्या शब्दात व्यक्त करता येत नाहीत. आता इथं गुळ ठेवला नाही समजा, पण बऱ्याच कीर्तनात इथं ठेवतात. आता ठेवा म्हटल्यानंतर ठेवलं तर खाणार नाही मी, पण इथं असतो गुळ एक सांगायचं होतं. पण ते गुळ असणार समजा उदाहरणार्थ इथला गुळ मी असणार घेतला, ठेवा म्हणत नाही होत नाही ऐका, हा गुळ दिसतंय ना? कुठं दिसतंय? ठेवलाय का? कसा दिसल? बरं उदाहरणार्थ हा गुळ आहे, घ्या बरं गुळ घ्या की घेतला म्हणा की तुम्ही पण खा गुळ खा. कसा लागला गुळ? गोड लागला. गोड म्हणजे कसा? आता बोला बरं. गोड लागे परी, गोड लागे परी, गोड लागे परी रामनाथी नाये. गोड लागे परी, गोड लागे परी, गोड लागे परी रामनाथी नाये. गोड लागे सांगताची नाही. म्हणजे गोड खाल्ल्यानंतर गोड लागतं एवढं म्हणता येतं की गोड आहे, पण तो गोड कसा म्हटल्यानंतर सांगता येतं का? सांगता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तसंच आहे. देवाने जे आम्हाला केलं, देवाने जे आमच्यावर कृपा केली, जे देवाकडून आम्हाला या प्रयत्नाने मिळालं ते आम्ही सांगू शकत नाही. का हो तुकोबाराय सांगू शकत नाही? तुकाराम महाराज म्हणतात जे आम्हाला देवाने दिलं ते शब्दात बसत नाही. शब्दाच्या फुलपट्टीमध्ये त्याला मापता येत नाही. प्रत्येकाला मापण्याची फुटपट्टी वेगळी आहे. कापड मापायचं असेल तर फुटामध्ये मापलं जातं, दूध मापायचं असलं तर लिटरमध्ये मापलं जातं, धान्य मापायचं असलं तर किलोमध्ये मापलं जातं. तसं अध्यात्म ज्ञानामध्ये निर्माण झालेला जो अनुभव असतो तो फक्त अनुभव चित्त जाणे. तो जसा अनुभव आला तसा जाणता येतो, दुसऱ्याला सांगता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ते सांगायला गेलं तर वाचा पुरत नाही. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. वाचा म्हणजे आमची ही वाणी, जी जीभ बोलते आमची, ही बोलणारी जी वाणी आहे ही कुंठित राहते, सांगता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात सांगायला गेलो, सांगावं असं वाटतं मला माझ्या मनातलं, परंतु काय करू, जे मनात आहे ते सांगता येत नाही, कारण त्याला शब्द पुरत नाहीत. तुकाराम महाराज सांगतात युक्ती तव झाल्या कुंठित सकला, युक्ती तव झाल्या कुंठित संत चरणी
गोड सांगतात. युक्ती तव झाल्या कुंठित सकळा. युक्ती म्हणजे जे बोलून दाखवायचे पर्याय होते ते संपून गेले. युक्ती तव झाल्या कुंठित सकळा. पण महाराज उरली से कळा जीवनाची कळा उरली म्हणजे त्याचा अनुभव आमच्यामध्ये स्थिर राहिला. ऐका, लक्षात घ्या. परमार्थामधला अनुभव असणारा सांगता येत नसतो, परंतु परमार्थातला अनुभव व्यक्त करण्याचे काही मार्ग आहेत. काय मार्ग आहेत? एक, परमार्थातला अनुभव असणारा आनंदाच्या द्वारे व्यक्त होतो. तुकाराम महाराज सांगतात, हे बाळगोपाळ आहेत ना, त्यांनी कृष्ण परमात्म्यासोबत जाऊन शिदोरीचा आनंद घेतला आणि पोट भरल्यानंतर मग त्यांचा झाले मग पोट केला गड्यानी बोबाट केला जातो. परंतु हा अनुभव आलेला तुकोबाराय सांगतात, तैसे आम्हा केले पांडुरंगे. पांडुरंगाने जे आम्हाला केलं ते आम्ही सांगू शकत नाही. तुकाराम महाराज मग मला कसं कळेल? तेव्हा तुकाराम महाराज सांगतात, उदाहरण देऊन सांगतो. काय उदाहरण देता? तुकोबाराय सांगतात, पिकली आशेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. पिकलेलं शेंदाड वाळूक, त्या वाळकाच्या ठिकाणचा कडूपणा निघून जातो, ते वाळूक परिपूर्ण गोड होतं. तैसे आम्हा केले पांडुरंगे. त्या वाळकाच्या ठिकाणी आता आमचे दीपक महाराज आहेत बघ, ते जन्मजात अंध आहेत. हे वाळकं असतात ना, वाळकं शेंदाड वाळूक तुम्हाला न दिसता सुद्धा ओळखायला येते की नाही हो दीपक महाराज सांगा? कशावरून? वासावरून. हे लक्षात ठेवा बरं. शेंदाड वाळूक असणार तुम्ही मधल्या घरात ठेवा, दीपक महाराजाला बैठकीत आणून चहा पाजा, पण त्यांना लगेच लक्षात येतं. कसं? वासावरून. अंध व्यक्तीला सुद्धा हे शेंदाड वाळूक ओळखायला येतं. महाराज, तुम्हाला कडू वाळूक असणारं ओळखायला येतं का? नाही ओळखायला येत. कडू वाळूक ओळखायला येत नाही. पण माझ्यासोबत एक बेतांद माणूस होता, पण त्यानं कडू वाळूक सुद्धा ओळखलं, एवढं ती कडू होतं. कसं काय ओळखलं हे सांगतो तुम्हाला. आमची आळंदी पंढरीची वारी असते आणि आळंदीच्या पंढरीच्या वारीने आम्ही निघालो असताना मधल्या वाटेने चालत जात असताना एका गावामध्ये, गावाची शेजारी कडेला बसलेले एक अंध व्यक्ती, ती काठी असते बघा ते दुमडायची, ते काठी घेऊन बसलेलं होतं. आमचा टाळाचा आवाज आल्यानंतर हाक मारून जवळ बोलवलं आणि मी गेलो जवळ. त्यांना म्हणलं, बाबा काय हो? ते बाबा म्हणले, काय नाही. कुठं चाललात महाराज? मी म्हणलं, आता पुढच्या गावामध्ये आमचं दुपार आहे, जेवणासाठी जायचंय. मग त्यांनी सांगितलं, जातच आहात तर मला घेऊन जा, त्या गावात मलाही यायचंय. दुसरं कोणी नाही, तुम्ही घेऊन जावा, तुमच्यासोबत तेवढं भजन ऐकत येईल म्हणून. मग मी काय केलं, दीपक महाराज ऐका बरं, मी त्या अंध व्यक्तीचा हात धरला आणि अंध व्यक्तीचा हात धरून 5 पावलं चालल्याबरोबर त्यानं मला सांगितलं, महाराज तुम्ही माझा हात सोडा, मी तुमचा धरतो. त्या आंधळ्या व्यक्तीला आपल्यावर एवढा बी विश्वास नसतो, कारण त्याला वाटतं ही कधी सोडून निघून जाईल, मग मी कुणाला बघू. म्हणून त्याने असणारा माझा हात घेतला आणि हात घेऊन त्याने सांगितलं, आता मी धरतो म्हणे तुमच्या हाताला. पण दीपक महाराज, त्या दिवशी आम्हाला कळालं, अंध व्यक्तीच्या हातामध्ये हात देत असताना आपली शिर जपून ठेवायची असते. त्याच्या जर बोटाखाली आपली शिर आली, त्यानं दाबून जाई, त्यानं इतकं दाबतंय जाईपर्यंत आपलं तद्धाम परम असं होऊ शकतं. त्याच्यामुळं आंधळ्या व्यक्तीच्या हातात हात देताना लक्ष ठेवा, शिर फक्त त्याच्या बोटाखाली येऊ देऊ. मग मी त्यांना व्यवस्थित धरलं. त्यांनी मला घेऊन जात असताना थोडंसं 1 किलोमीटर गेल्यानंतर मी त्यांना म्हणलं, बाबा थोडंसं थांबता का? त्यांनी सांगितलं, का थांबायचं महाराज? मी म्हटलं, इथे एक वाळकाचं झाड दिसतंय आणि त्या वाळकाच्या झाडाला 4-5 वाळकं लागलेत, जरा घेऊन येऊ का? त्यांनी सांगितलं, महाराज इथून किती अंतरावर आहे? मी म्हणलं, कशाचं अंतर बाबा? 10 पावलावर गेलं की वाळकाचं झाड आहे. बरं ठीक आहे. वाळकाचं झाड असणार म्हणजे वाळकाचा वेल, तो वेल हिरवा आहे का? मी म्हणलं, हो वेल हिरवा आहे. त्याला लागलेले वाळकं मोठे मोठे आहेत. मी म्हणलं, मोठे मोठे तुम्हाला इथून दिसतात का? मी म्हणलं, हो इथून दिसतात. बरं ठीक आहे महाराज म्हणे, चला माझ्यासोबत, हे कडू वाळक आहेत. मी म्हणलं, कसं काय हो? हे कडू कसे काय असतील? त्यांनी सांगितलं, जाऊन एक बघा. मी गेलो, तो ते वाळूक आणलं, खाल्ल्याबरोबर कळालं हे कडू आहे. मी म्हणलं, बाबा तुम्हाला कसं काय कळालं हे वाळूक कडू आहे? त्यांनी सांगितलं, ह्या रस्त्याने कितीतरी लोक जात असतील आणि सगळेच तुमच्याहून येडे नसतेत म्हणलं. जर गोड लागला असतं तर सगळेच घेऊन गेलं असतं एखादं. तुमच्यासारखंच येडे एकच घेऊन येते. सांगण्याचा उद्देश माझा असा आहे की आंधळ्या व्यक्तीला सुद्धा असणारा त्या वाळकाची परख होते, कारण त्याच्या ठिकाणी कडूपणा असणारा त्याची ओळख करून दाखवतो. काही वाळका असतात, वाळकाचं सांगायला बरं, काही वाळका असणारी निव्वळ हिरवे गार वाळक असतात. वाळकाच सांगायला निव्वळ हिरवे. दुसरी गोष्ट, एवढे कठीण असते की देवासमोर सुद्धा वाकत नाही, ते गाडीवरूनच देवाला म्हणतात हे बघ असं. वाळकाचं सांगायला लय कठीण वाळक.
महाराज जर घरी आला ना, बाहेर ढाळतच नसल, पण मध्ये येऊन महाराजाच्या पाया पडत नाही. वाळूक म्हणायला लागलोय मी. एवढं कठीण वाळूक असतं. एवढंच नाही, आणि ते वाळूक असणारं एवढं कडू असतंय, त्याच्या तोंडातून शब्द निघाला म्हणलं की कानात बोट घालावी लागते. वाळकाच सांगायचं, एवढं असणारं कडू असतं. एवढंच नाही, काही काही वाळक तर असे असते, पिकलेलं वाळूक काय करतं, देठाला सोडते. पिकलेलं वाळूक देठाला सोडते, पण ही वाळूक पिकून गळायला आलं तरी सुद्धा देठाला सोडायला तयार होत नाही. मी वाळकाच सांगायला. अशा प्रकारे काही हिरवी वाळक असते. मग त्या हिरव्या वाळकाला जर परिपक्व व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये काही परिवर्तन व्हावं लागतं, संस्कार व्हावे लागतात. काय काय व्हावं लागतं? पहिली गोष्ट, त्याच्या रंगावर परिवर्तन व्हावं लागतं. त्याचा हिरवा रंग जाऊन पिवळा रंग यावा लागतो. त्या वाळकाचा कठीणपणा जाऊन मृदूपणा यावा लागतो. त्या वाळकाच्या ठिकाणी असणारा कडूपणा जाऊन त्याच्या ठिकाणी गोडपणा यावा लागतो. हे तीन असणारे बदल त्याच्या ठिकाणी प्रामुख्याने घडले पाहिजेत. तेव्हाच त्या वाळकाला शेंदाड वाळूक असं म्हटलं जातं. मग महाराज, त्या वाळकाचे जर तीन प्रकार घडले जातात, कोणते? एक पिवळा रंग येतो, त्याच्या ठिकाणी मृदूपणा येतो, आणि त्याचा कडूपणा गेला की त्याला शेंद असं नाव येतं. महाराज, पण हे शेंद नाव येण्यासाठी त्यानं तीन गोष्टी सोडल्या. कोणत्या कोणत्या? एक हिरवेपणा सोडला, दुसरा कठीणपणा सोडला, आणि तिसरा म्हणजे कडूपणा सोडला. तेव्हा त्याला शेंद हे नाव आलं. पण तुकाराम महाराज, तुम्ही म्हणतात तैसे आम्हा केले पांडुरंगे, त्या शेंदाड वाळकासारखं पांडुरंगाने आम्हाला केलं. पण त्या शेंदाड वाळकाचा हिरवेपणा गेला, कठीणपणा गेला, आणि त्याचा कडूपणा गेला. तसं जर तुम्हाला केलं असेल तर तुमच्या ठिकाणचे सुद्धा काही दोष निघून गेले पाहिजेत. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या सुद्धा ठिकाणचे तीन दोष निघून गेले. पहिला गेला काम, दुसरा गेला क्रोध, आणि तिसरा गेला लोभ. अभंगाचं दुसरं ठिकाणचा हिरवेपणा गेला, कडूपणा गेला, त्याच्या ठिकाणचा कठीणपणा गेला. तसं माझ्याही ठिकाणचं निघून गेलं. काय काय निघालं? तुकोबराय सांगतात, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. तुकोबराय हा बदल झालेला सांगतात. आता जरा थोडं एक पाऊल मागं जातो सत्यवान महाराजासाठी. मागं जातो म्हणजे आपण पहिल्या चरणामध्ये पाहिलं बघा. तुकोबराय सांगतात, पिकली या शेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. म्हणजे पांडुरंगाने तसं आम्हाला केलं. पण इथं विठ्ठले हा शब्द सुद्धा जमला असताना, पिकली या शेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले विठ्ठले. इथं कृष्ण शब्द जमला असताना, पिकली या शेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले कृष्णे. पिकली या शेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले रामे, असंही जमलं असतं. पण पांडुरंग शब्द का वापरला? याचं एक गमक आहे. काय गमक आहे तर ऐका. पांडुरंग हे देवाचं नाव, हे जन्मलं म्हणून देवाला ठेवलेलं नाही, ते देवाला मिळालेलं नाव आहे. आणि हे नाव असणार रंगाच्या संबंधात आहे. जसं पिकलेलं वाळूक हे रंगाच्या संबंधात ओळखायला येतं, तसं आमचा परमात्मा सुद्धा रंगाच्या संबंधात ओळखण्यासाठी पांडुहू रंगती इति पांडुरंग. रंगे 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 रंगे
पांडुरंग. का विशेषण आलं ह्या पांडुरंगाला? त्याचं कारण असं आहे, जेव्हा हा पांडुरंग असणारा म्हणजे कृष्ण परमात्मा असणारा गायी राखण्यासाठी निघायचा ना, निघायला जात असताना त्याचा रंग असायचा नीलवर्ण श्याम, नीलवर्ण असायचा, निळ्या रंगाचा रंग दिसायचा. पण तो कृष्ण परमात्मा जेव्हा गायी राखायचा आणि गायी राखून झाल्यानंतर जेव्हा वापस यायचा, वापस येत असताना त्या गायीच्या खुराच्या योगाने उडालेली जी धूळ होती, ती धूळ असणारी, आजही तुम्ही बघा व्रजमध्ये जावा, व्रज म्हणजे वृंदावनाच्या परिसरात जावा, वृंदावनाच्या परिसरातली पांढरी माती आजही आपण बघा, त्या पांढऱ्या मातीमध्ये जेव्हा त्या गायी असणाऱ्या हुंदडायच्या, उड्या मारायच्या, त्यांची धूळ असणारी उडायची आणि ती धूळ असणारी पांडुरंगाच्या म्हणजे कृष्ण परमात्म्याच्या अंगावर यायची, त्याचा नीलवर्ण जायचा आणि राखाडी रंगाचा असणारा दिसायचा, तेव्हा त्याला पांडुरंग अशा प्रकारचं नाव आलं. आणि तोच असणारा पांडुरंग परमात्मा इथं आलेला आहे. आणि गोधने राखीता असणारा तो पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आला आणि पंढरपूरला आल्यानंतर गोकुळीचा एक प्रमाण आहे बघा, ते म्हणजे गायी राखत राखत पांडुरंग परमात्मा इथं पंढरपूरला आलेले आहेत आणि मग त्यांना ते नाव मिळालेलं आहे. म्हणजे नाव हे त्यांच्याकडे नव्हतं, ते नाव मिळालं. तसं अगोदर शेंदाड बाळूक नसतं, ते शेंदाड होतं. तसं तुकाराम महाराज म्हणतात, काम क्रोध लोभ अगोदर गेलेले नव्हते, पण याच्या कृपेने गेले. जसं याचा रंग बदलला तसा माझाही रंग बदलला. तुकाराम महाराज सांगतात, अगोदर जो माझा भाव होता तो आता राहिला नाही, माझ्या ठिकाणी बदल झाला, माझ्या ठिकाणी संस्कार झाला. काय संस्कार झाला? तुकोबाराय सांगतात, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. काम क्रोध आणि लोभ, काम हा विकार असतो, त्याला वासना म्हणा. क्रोध हा विकार असतो, ज्याला राग येणं असं म्हणा. आणि लोभ म्हणजे काहीतरी लालसरपणा, काहीतरी मिळावा असापणा असतो, त्याला लोभ असं म्हणा. महाराज मोबाईल ठेवा, इकडे बघा, ऐका. काम क्रोध आणि लोभ हे 3 विकार आहेत. कामही अंतकरणात असतो, क्रोधही अंतकरणात असतो आणि लोभही अंतकरणात असतो. हे 3ही विकार आपल्या अंतकरणात असतात. आपण जोपर्यंत झोपेत जात नाही ना, तोपर्यंत हे आपल्या अंतकरणात असतात. अंतकरणात काम विकार जागाच असतो, झोपत नाही तोपर्यंत. क्रोध जागा असतो, झोपत नाही तोपर्यंत. लोभ जागा असतो, झोपत नाही पर्यंत. पण आपला काम क्रोध आणि लोभ जातो, पण कधी? जेव्हा आपण झोपतो. गाढ झोप लागली, सांगा बरं कुणाला काम निर्माण होतो? ज्ञानोबा तर सांगतात, गाढ झोपेमध्ये त्याच्या बाजूला उर्वशी जरी येऊन झोपली तरी त्याला काम निर्माण होत नाही. निद्रिताच्या शेजेशी सर्पतैशी उर्विशी, त्याच्या बाजूला सर्प ठेवा किंवा उर्वशी ठेवा, त्याला काम निर्माण होत नाही, कारण तो झोपलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, लोभ काम झाल्यानंतर क्रोध. झोपेत असणारा कुणाला राग येतो का? क्रोध होतो का? नाही, कारण तो झोपेच्या वेळेला निमालेला असतो, नष्ट झालेला असतो. आणि लोभ, झोपेच्या वेळेला कुणाला लोभ असतो? डोक्याच्या खाली जरी 10,000ची गट्टी आणून ठेवली तर वाटत नाही इथं 10,000ची गट्टी आहे म्हणून. का? कारण झोपेमध्ये काम क्रोध आणि लोभ आपला जातो, पण आपला काम क्रोध लोभ कायमचा जात नाही, फक्त झोपेच्या वेळेसच जातो. पण तुकाराम महाराज सांगतात, माझा काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. ठाईचे म्हणजे कायमस्वरूपी गेले. आता आपल्याकडं शेतामध्ये हराळ वागते बघा, हराळ. त्या हराळ काढण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करतो? बोला, मला माहिती नाही तेवढं सांगा की. हराळ काढण्यासाठी काय काय करतो? पहिला प्रयत्न फवारणी करतो, दुसरा प्रयत्न खुरपणी करतो, आणि तिसरा प्रयत्न बैलजोडी वगैरे असेल, ट्रॅक्टर वगैरे असेल तर ते नांगरून काढण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा बरं बाबा, खुरपल्याने, फवारल्याने किंवा नांगरणी केल्याने ते हराळ कायमस्वरूपीची निघून जाते का? नाही जात. कारण तिच्या काशा जोपर्यंत शिल्लक आहेत तोपर्यंत ती परत येणार. तसं आपल्या असणारे जे काम क्रोध जातात ना सुषुप्तीत, ते खुरपणी केल्यासारखे झोपेपर्यंतच जातात. पण तुकाराम महाराज म्हणतात, माझे कसे गेले ते सांगतो. ते काशा जर मुळातूनच काढून टाकल्या तर आता हराळ येत नाही. का? कारण मुळातून काशा असणाऱ्या निघून गेल्या तर काशाला जन्म देणारी हराळ जशी जिवंत राहत नाही, तसं तुकाराम महाराज सांगतात, काम क्रोध आणि लोभ माझा कायमचा निघून गेला. 2 प्रकारची निवृत्ती असणारी वेदांत शास्त्रांनी सांगितलेली आहे. एक प्रकारची निवृत्ती म्हणजे लयरूप निवृत्ती, आणि दुसरी आहे ती म्हणजे आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती म्हणजे थोड्या काळासाठी निघून जाणं, याला लयरूप निवृत्ती म्हणतात. आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे एकदा गेलं की ते परत न येणं, अशी अवस्था म्हणजे त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. लयरूप निवृत्तीचं एक उदाहरण सांगतो. आपण हजामत करतो बघा, केस कटकट. एकाचे केस फार वाढलेले होते. किती वाढलेले होते? कोणी सुद्धा रमण महाराजाकडे बघायचं नाही त्यांच्याकडे. असे एकाचे केस वाढलेले होते.
ते केस वाढल्यामुळे त्याला न्हाव्याच्या दुकानात नेलं आणि न्हाव्याच्या दुकानात नेऊन वस्ताऱ्याने असणारी त्यांची चप्पी केली. आता मला सांगा, एकदा वस्ताऱ्याने चप्पी केल्यानंतर त्याला केस किती वर्षाने येतील? दुसऱ्या दिवशी म्हणायला येत ना. आता याच्या पुढे थोडं जाऊन सांगतो कधी येते सांगू का. वस्तारा जर पुढून मागं जात असेल तर पुढचा वस्तारा मागं जाईपर्यंत मध्यापर्यंत गेला ना तर पुढची केस वर येऊन बघतात कुठवर वस्तारा गेला. एवढ्याच वेळासाठी ते काही जात असतात, नाहीतर अन्यथा चप्पी केल्यानंतर लगेच केस यायला काही वेळ लागत नाहीत. हे केसाचं जाणं याला लयरूप निवृत्ती म्हणतात. पण एखाद्याचं टक्कलच पडलं, आता सांगा बरं किती दिवसाने येतील? आता नाही, त्याचं दिवसाचं झालं तरी येत नाही. म्हणजे कळालं ना मला काय म्हणायचं होतं. दिवसाचं झालं तरी आता येणार नाहीत का? कारण त्याचं असणार आत्यंतिक निवृत्ती झाली, आता येत नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात, काम क्रोध आणि लोभ हे विकार असणारे प्रत्येकाचे जातात पण झोपीच्या अवस्थेत. पण तुकाराम महाराज सांगतात, आमचे काम क्रोध लोभ कायमचे निघून गेले. म्हणून तुकोबाराय बोलतात, काम क्रोध लोभ निमाले ठेचे, अवघे आनंदाची सृष्टी झाली. महाराज हे एवढं तुमचं झालं, परंतु हे होण्यामागं कारण काय ठरलं? तुकाराम महाराज म्हणतात, दुसरं तिसरं काही नाही. मांडी घालून बसायचं, हातात विना घ्यायचं, एका हातात चिपळी घ्यायची, पांडुरंगाला नखशिकांत पाहायचं, त्याच्या टोपापासून त्याच्या पायापर्यंत पाहायचं आणि बसल्या बसल्या फक्त म्हणायचं, विठोबा रखुमाई. दुसऱ्या चरणात सांगताना म्हणतात, आमचे काम क्रोध निघून गेले. मग महाराज तुमच्यामध्ये गोडवा काय आला? तर तुकोबाराय सांगतात, अवघी आनंदाची सृष्टी झाली. ही सगळी सृष्टी आम्हाला आनंदाची झालेली आहे. अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, अशी आमची अवस्था झाली. मग महाराज तुमची आताची वर्तमानाची स्थिती काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला आता काही आठवत नाही, काही नाठव राहिलेला नाही, भाव नाही, अभाव नाही. आता आम्ही पांडुरंग झालो. अभंगाचं तिसरं चरण. आठव नाठव गेले भावा भाव, आठव नाठव गेले भावा भाव, आठव नाठव गेले भावा भाव, आठव नाठव गेले भावा सद्यस्थिती सांगतात. आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. तुकोबाराय सांगतात, आता मी माणूस राहिलो नाही, मी आता पांडुरंग झालो. तुकोबाराय
तुम्ही असणारे या मनुष्य देहात पांडुरंग कसे काय झालात? तुकोबाराय सांगतात, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. म्हणून जोपर्यंत माझ्या ठिकाणी काम होता, जोपर्यंत क्रोध होता आणि जोपर्यंत लोभ होता, तोपर्यंत मी पांडुरंग नव्हतो. पण माझा काम गेला, क्रोध गेला आणि लोभ गेला. तुकोबाराय तुमचा काम गेला कशावरून? तुकोबाराय म्हणतात, माझं चरित्र बघा ना. माझ्या चरित्रामध्ये मंबाजी बुवाच्या सांगण्यावरून एक गावातली स्त्री माझ्याकडे भोग घेण्यासाठी आली. मी तिला सांगितलं, जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नो. या प्रसंगातून बघा तुकोबाराय म्हणतात, माझा काम गेला. तुकोबाराय तुमचा क्रोध कधी गेला हो? तुकोबाराय म्हणतात, माझा क्रोध गेला जर तुला पाहायचं असेल तर माझं असणारं चरित्र पहा. माझ्या चरित्रामध्ये मंबाजी नावाचा गोसावी, मंबाजी नावाचा बुवा, मंबाजी नावाचा महाराज माझ्याकडे येऊन मला काठ्याच्या काठीनं मारतो, तरी मी त्याला विरोध करत नाही. उलट त्याचे पाय दुखतात की काय म्हणून मी त्याच्याकडे तेल घेऊन जातो, त्याचे पाय दाबतो. याच्यावरून माझा क्रोध गेला, लक्षात घ्या. तुकोबाराय तुमचा लोभ गेला कशावरून? लक्षात ठेवावं. तुकोबाराय सांगतात, या अखिल महाराष्ट्राचा, या अखिल असणाऱ्या स्वराज्याचा संस्थापक असणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माझ्याकडे नजराना घेऊन आले होते. परंतु मी त्यांचा नजराना स्वीकारला नाही. उलट त्यांनाच सांगितलं, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही त्यांना सांगितलं, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे हास कंठे मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. मी त्यांना सांगितलं, परंतु त्यांच्याकडून मी अपेक्षा केली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी जर सांगितलं असतं तर ते छत्रपती शिवाजी महाराज गावागावामध्ये माझं मंदिर बांधले असते. परंतु मी त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा केली नाही, म्हणून माझा लोभही गेला. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, म्हणून झाला स्वयमेव पांडुरंग. तुकोबाराय म्हणतात, या शरीरातच मी पांडुरंग झालो. का हो तुकोबाराय? या शरीराला येऊन आम्हाला तर वाटतं खावं प्यावं ल्यावं बरं असावं सदैव, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची खरी हवं संसारी. संसारिक माणसाला काय लागतो? काही नाही. आपण कशासाठी जगायला सांगू का बाबा? ज्या घरात आपल्या बापानं आपल्याला जन्म दिलाय त्या घरापेक्षा मोठ्या घरात आपल्याला राहायचंय, म्हणून आपण जगत आहोत. ज्या गाडीमध्ये आपण आता सध्या फिरतोय तिच्यापेक्षा मोठी गाडी घ्यायची आहे, म्हणून आपण जगत आहोत. आणि तिसरी गोष्ट, जे अन्न पदार्थ आपण खात आहोत त्याच्यापेक्षा उच्च प्रतीचे मानले जाणारे अन्न पदार्थ खाण्यासाठी आम्ही असणारं जगत आहोत. याच्याशिवाय आपला काय असणारा जीवनामधलं ध्येय काय? सांगा बरं, काय ध्येय? कोणीही सांगावं, याच्या व्यतिरिक्त आमचं ध्येय आहे म्हणून. नाही महाराज, आपण फार संकुचित वृत्तीने जगू लागलो. आपल्याला हा देह देवाने दिलाय, तो देव होण्यासाठी दिलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी त्याची सार्थकता केली. आणि तुकोबाराय बोलतात, झाला स्वयमेव पांडुरंग. याच देहामध्ये देव झालो. तुकाराम महाराज म्हणतात, देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, मी देव झालो. म्हणून तुकाराम महाराजांचं सांगणं आहे, आपल्याला माणसाचा जन्म असणारा मिळालाय, परंतु हा माणसाचा जन्म नुसतं घालवायचा नाही. मनुष्य देहाचे निज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिलेला असे. देवाने आपल्याला हा मनुष्य देह देव होण्यासाठी दिलेला आहे. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही सर्वजण आपण बसलेले देवच आहोत, फक्त आपल्याला कळत नाही. आपल्याला माणूस म्हणून पाठवलंय. आपलं वागणं असं असलं पाहिजे की आपली प्रवृत्ती देवाकडे झाली पाहिजे, पण आपलं वागणंच असं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, खंती ते न करा होणे गाढव कुतरा. वागणंच असलंय आपलं. महाराज, जो असणारं देवाने हे शरीर दिलेलं आहे, हे शरीर असणारं भरण्यासाठी आपण अन्न खाऊन जगू शकतो ना, परंतु तुकाराम महाराज सांगतात, या शरीराला पोसण्यासाठी माणसं असणारी बकरी कापतात हो, माणसं असणारी मांस खातात हो. तुकाराम महाराज सांगतात, मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला. मांस खाऊन हौस करतात माणसं, म्हणजे नुसतं ते मांस नाहीत खात, त्यांनी आपल्या जीवनामध्ये दुसरा एक वैरी जोडून ठेवलेला आहे. मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला, कोण त्याची करील की व जीवे जीवनिनती. एक जीव जर दुसऱ्या जीवाला जाणत नसला तर काय करायचे? काही लोक बघितले सर मी, उन्हाळा आला की ते पक्ष्यांना असणारे पाणी ठेवतात आणि ते इंस्टाग्रामला फोटो असणारा सेल्फी घेऊन टाकतात, मी पक्षासाठी पाणी ठेवलं म्हणून. आणि हाच बाबा असणारा श्रावण महिना संपल्याबरोबर, कळालं ना मला काय म्हणायचं होतं? काय उपयोग ह्या पाणी ठेवण्याचा महाराज, काय उपयोग आहे? म्हणून तुकोबाराय सांगतात, मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला, कोण त्याची करील की वजिबे जीवनिनती. पुढीला साठी पाजवी सुरी आपुली चोरी अंगोडी. तुकाराम महाराज सांगतायत, पुढल्याला कापण्यासाठी म्हणून हा असणारी सुरी लावतो. सुरी लावतो म्हणजे पाजवी सुरी, म्हणजे
पाणी टाकल्याशिवाय सुरी लावता येत नाही. म्हणून तुकोबारायांचे शब्द आहेत, पुढीला साठी पाजवी सुरी, त्या सुरीला असणारा पाजवतो. आणि आपुली चोरी अंघोळी जर कापायलाच केलेली आहे तर स्वतःचं बी पोट कापावं की. परंतु तुकाराम महाराज म्हणतात, आपुली चोरी अंघोळी म्हणजे आपला तो जीव, म्हणजे आपला तो बाळून दुसऱ्याचा तो काळू का, म्हणजे आपला असणाऱ्या जीवाचं रक्षण करायचं, दुसऱ्याच्या मानेवर सुरी कापायची, ही असणारी प्रवृत्ती आसुरी प्रवृत्ती आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, हे वागण्यासाठी देवाने आपल्याला नाही पाठवलं, असं वागावं, इथं येऊन झाला स्वयमेव पांडुरंग पांडुरंग व्हावं. मग तुकाराम महाराज इथं येऊन धन संपत्ती वगैरे कमवणं हे काही भाग्य नाही का. तुकाराम महाराज सांगतात, भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, भाग्य धन पुत्र दारा हे मिळवणं खरं भाग्य नाही. मग तुकाराम महाराज नेमकं भाग्य कशाला म्हणावं. तुकाराम महाराज म्हणतात, इथं माणूस म्हणून जन्माला यायचं आणि देव होऊन मरायचं, याला भाग्य म्हणतात. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मनी भाग्ये या नावे मनी जे, तुका मनी भाग्ये या नावे मनी जे, तुका मनी
सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी
बरोबर गोड आनंद आहे. बरे सांगतात तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी जे संसारी जन्मी जे याजी लागे. संसारात जन्मायचे ते आपण पांडुरंग होण्यासाठी आणि आपण पांडुरंग होणं हेच खरं आपल्या जीवनाचं भाग्य आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात तोच पांडुरंग मी झालो तैसे आम्हा केले पांडुरंगे कैसे तुम्हा केले पांडुरंगे पिकली आशेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. अशा प्रकारचा जगद्गुरु तुकोबरा यांचा स्थितीपर या प्रकरणातला अभंग घेऊन कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. घोडेवाडीमध्ये येऊन समाधान वाटलं. घोडेवाडी या गावाचं जे नाव आहे हे तुम्ही सार्थक केलं बघा. इथं रुपावळी चालू झालं की म्हातारे माणसं सुद्धा घोड्यासारखे धावत येऊन मंडपात बसले. खरंच घोडेवाडी सार्थक नाव झालं. जसं घोड्याचा वेग असतो त्या वेगाने आपला परमार्थ व्हावा आणि घोड्याच्या वेगाने जसा परमार्थ व्हावा तसंच या परमार्थाला असणारं छत्रपती शिवरायांसारखं सामर्थ्य प्राप्त व्हावं आणि आपल्या जीवनामध्ये तुकोबरायांसारखी झाला स्वयमेव पांडुरंग अशी असणारी कृपा प्राप्त व्हावी. तसं पाहायला गेलं तर हे पहिलंच कीर्तन आपल्या गावामध्ये पहिला अनुभव आहे. आणि पहिल्यांदा म्हणतात ना ते नवी नवरी असताना आल्यानंतर जरा दबून राहते म्हणे, कारण ती चापचून राहते म्हणजे चापचून जरा तसं आजचं कीर्तन माझं जरा चापचून होतं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर खूप छान. आणि कीर्तनकाराचं एकच काम असतं, इथं उभारल्यानंतर जो कीर्तनाला अभंग घेतलाय तो अभंग पटवून देणं एवढंच कीर्तनकाराचं काम असतं. आई माझी मायेचा सागर आणि बाप माझा मायेचा ढव सांगण्यासाठी कीर्तनकारांना इथं उभा राहावं. कारण हे सांगणं म्हणजे कीर्तन नव्हे. तुकोबरा यांचा जो अभंग घेतलाय जो मला समजलाय तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं प्रामाणिक कर्तव्य आहे. आणि कीर्तनकारांना तेवढंच करावं. उगं ह्या राजकारण्याच्या आणि त्या राजकारण्याच्या बी इथे येऊन गप्पा मारू नये. सासासुनाच्या केले तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला. आता काय आहे, मी थोडं शिस्तीच्या बाबतीत जरा थोडासा करळ आहे. कळतंय ना तुम्हाला? जरा करळ आहे. का करळ आहे सांगू का? जे तुम्हाला सांगण्यासाठी मी इथं उभारलोय ना हे सांगायला यावं म्हणून मी 4 वर्ष कोणाच्या तरी दारात जाऊन हात पसरून भीक मागितले, म्हणजे अन्न मागितले. कोणाला तरी मधुकरी म्हणून मागितले तेव्हा त्या माईनं एक भाकर आम्हाला आणून दिलेली ती खाल्ले. आणि ज्ञानोबा तुकोबाऱ्यांनी हे आम्हाला फुकट दिले. त्या फुकटाची किंमत राहावी म्हणून थोडा करळ आहे. जरी थोडा करळ वाटत असला तरी क्षमा करा. ज्याला 2 मुलं असतील त्यानं मला 3रा मुलगा समजा, क्षमा करा. ज्याला 1 मुलगा असेल त्याने 2रा समजा. ज्याला एकही नसेल त्यांनी सगळी प्रॉपर्टी आमच्या मठाच्या नावची करा, पण मला क्षमा करा. झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित करतो. बोलिलेले कुरे वेडे वाकडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली